56 वचन. शिकायला मिळतात. ही लोक प्रभू येशूकडे येते. प्रभू कुठे पण जाऊ, नगरात, खेडोपाड्यात, कुठे पण, ही लोक मात्र आजारी लोकांना घेऊन येत होते आणि प्रभूला विनंती करत होते. त्यांची विनंती ही होती की आम्हाला तुमच्या वस्त्राच्या गोंड्याला हात लावायचे. आणि ते प्रभूकडे येऊन विनंती करत होते आणि प्रभू त्यांची विनंती मान्य करीत होते. अर्थात जे वचन काय सांगते, जे जे प्रभूच्या वस्त्राला स्पर्श करीत गोंड्याला ते बरे होत. म्हणजे जेव्हा त्याने विनंती केली की आम्हाला तुमच्या गोंड्याला म्हणजे कपड्याच्या त्या धाग्याला आम्हाला स्पर्श करायचंय, प्रभूच्या वस्त्राला गोंडे होते आणि या गोंड्याला स्पर्श करण्यासाठी विनंती करत येलो. अर्थात प्रभूने मान्य केलंय की तुम्ही करू शकता. म्हणूनच जेव्हा त्याने स्पर्श केला तेव्हा त्यांचे आजार बरे झाले. म्हणजे विनंती करत आहे प्रभूकडे की आम्हाला तुमच्या गोंड्याला हात लावायचे आणि प्रभू मान्यता देते, होकार देते, करा तुम्ही. आणि जितके हात लावता, स्पर्श करता, तितके बरे होते. आपण बायबलद्वारे पाहू, मनुष्य अनेक अपेक्षा परमेश्वराकडून बाळगतो की आम्हाला हे करायचंय किंवा आम्हाला अशा प्रकारे पाहिजे. जसं की बघा, आता आपण प्रार्थनेत आलेले आहोत, रिट्रीट करणारे लोक आहोत. आपली पण अपेक्षा आहे की नाही देवाकडे, देवा मला अशी वस्तू अशा प्रकारे पाहिजे किंवा मला बाल अशा प्रकारे पाहिजे किंवा कोणाला लग्न करायचं आहे, असा मुलगा पाहिजे, अशी मुलगी पाहिजे, अपेक्षा आहे. किंवा असं मला करायचं आहे की मला असं पाहिजे. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते हे बायबलद्वारे आपण पाहू. तर पहिली गोष्टीकडे काय सांगत आहे, लोकांनी प्रभूला विनंती केली आम्हाला तुमच्या गोंड्याला, वस्त्राच्या गोंड्याला हात लावायचा. आता त्याने ही पण विनंती करू शकले असते, प्रभू आम्हाला बरं करा. प्रभूने ताबडतोब बरं केलं असतं, प्रभूनेच त्यांच्यावर हात ठेवले असते. किंवा त्याने प्रभूच्या कपड्याला हात लावले असतं, तरी पण गोंड्याला हात लावायचं आम्हाला. कशाला? आम्हाला त्या वस्त्राच्या गोंड्याला हात लावायचंय. आता लोकांची अपेक्षा कोणती? वस्त्राच्या गोंड्याला हात लावा. आणि प्रभू मान्यता देते. प्रभू म्हणतो करा स्पर्श, आणि स्पर्श करतात आणि बरे होतात. म्हणजे अनेक वेळा एखाद्या माणसामध्ये काही ना काही अपेक्षा असते. काही अपेक्षा एक गंमत घेण्यासारखी पण अपेक्षा असते. आता वस्त्राचे गोंडे वस्त्राच्या खाली होते, खाली बघायला लागलं असते त्यांना. प्रभूच्या हाताला, पायाला, कपड्याला हात लावू शकत होते किंवा प्रभूला म्हटलं असं, प्रभू आम्हाला बरे करा, ताबडतोब तत्काळ बरे झाले असते. पण कुठे हात लावायचे? वस्त्राच्या गोंड्याला. हालेलुया. अनेक वेळा मनुष्य पण देवाकडे गंमत सारख्या गोष्टी करतो की देवा मला असं असं पाहिजे. आणि अनेक वेळा देव लहान मुलासारखं, म्हणजे मनुष्य एक लहान बालक आहे अशा प्रमाणे देव देऊन टाकतो. जसं की बघा, मुलं लहान आहे, त्यांना कळत नाही, समजत नाही, अशा गोष्टी पण ते मागतात. आपल्याला कळते की आपल्या मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे, पण अनेक वेळा त्यांना कळत नाही, समजत नाही. मग त्यांच्या मनासारखं पण करावं लागते. पण ते कसं करणार? मात्र त्यांच्या मनासारखं करताना आपण आपल्या मनासारखं करणार, ज्याच्याने मुलांना काही त्रास होणार नाही. हालेलुया, हालेलुया. अशी एक गोष्ट आहे, कधी समज एका आपल्या लहान बाळाला औषध पाजायचं आहे, औषध कडू आहे, मुलं कडू औषध पिण्यासाठी तयार नाही, मला औषध प्यायचं नाही, गोळ्या घ्यायचे नाहीत, आणि म्हणून ते बाळ मनाई करते. पण ते औषध गेलं तरच ते बाळ बरे होतील हे आपल्याला माहिती आहे, त्यांना माहीत नाही. मग आता औषध कसं पाजणार आपण काहीतरी एखादी गंमत करणार, मुलाला फसवण्याचा प्रयत्न करणार आणि ते औषध पाजणार.
किंवा त्या औषध बांधल्यानंतर साखर तरी त्यांच्या तोंडात ना काहीतरी प्रकार करणार आपण, पण ते औषध त्या पोटात बाळाच्या गेलं पाहिजे. अनेक वेळेला लहान बाळासाठी मोठ्या व्यक्तीलाही लहान बनावं लागते. या ठिकाणी आपण बायबलद्वारे पाहू की लोकांची अपेक्षा कशी, वस्त्राच्या गोंड्याला हात लावायची आणि प्रभू मान्य करत नाहीत. हालेलुया. प्रभूला सुद्धा ही गोष्ट अगदी गंमतवाणी वाटली असेल. तर आता बायबलद्वारे आपण काही गोष्टी पाहू की प्रभू माणसाच्या अपेक्षाही पूर्ण करतो. अनेक वेळा माणसाच्या मनासारखं करण्यासाठी प्रभू आपल्या मनाप्रमाणे करून त्याला खुश करतो. म्हणजे अशा गोष्टी माणसाला वाटते की असंच करावं, पण देव म्हणतो तसं कशाला, मी असं करून तुला बरं करतो. तर बायबल आपल्याला काय सांगते हे बायबलद्वारे आपण पाहू. हालेलुया. हालेलुया. तर वचन काय सांगते पहा. मार्क या पुस्तकामध्ये 7 अध्याय 31 ते 37 वचनात लोक एका बहिऱ्या माणसाला घेऊन प्रभू येशूकडे आले आणि प्रभूला काय विनंती करू लागले, याच्या डोक्यावर हात ठेवा. काय सांगते, त्याच्यावर हात ठेवा. म्हणजे कुठे, डोक्यावर. हे लोक म्हणत आहे की याच्यावर तुम्ही हात ठेवा. हे लोक घेऊन या मुख्य बहिऱ्या माणसाला घेऊन येते, बहिऱ्या तोत्र्या माणसाला, म्हणजे याला नीट बोलता येत नाही, ऐकता येत नाही अशा माणसाला. आणि लोक म्हणत आहे याच्यावर प्रभूची तुम्ही हात ठेवा, पण प्रभू हात ठेवत नाही. प्रभू त्याला हाताला धरून एकीकडे नेतात, दूर त्या लोकांपासून दूर नेतात. लोकांची काय इच्छा होती, प्रभूने त्याच्यावर काय करावा, हात ठेवावा. पण प्रभूने हात ठेवला का, नाही ठेवला. प्रभूने उलट त्याला हाताला धरून दूर नेले, एकीकडे नेले, जिथे कोणीच नाही तिकडे नेलं. आणि काय केलं बघा, प्रभूने थुंकले. प्रभूने थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि कानात बुटे घातली. लोकांची काय अपेक्षा होती की प्रभूने त्याच्यावर काय ठेवावा, हात. पण प्रभूने काय केलं, वेगळाच प्रकार. तुला आरोग्यच पाहिजेत ना, तुला बरं व्हायचंय ना, मग प्रकार माझ्याप्रमाणे मी करतो. माणसाला बघा अमुक वस्तू पाहिजे, लहान बालका हट्ट पकडतात, हे पाहिजे म्हणजे पाहिजे, तुला पाहिजेत ना. मग आई वडील अगदी मनासारखं ज्याच्याने मुलाला त्रास होणार नाही अशा प्रकारे देण्याचा प्रयत्न करतात. हालेलुया. हालेलुया. अनेक वेळेला बघा मुला पाणी पाहिजे, लहान मुलं आहेत आणि पाणी पाहिजे, आणि अनेक वेळेला आपण समज अर्धा ग्लास दिला तर रडणाने फुल भरून ग्लास पाहिजे ना. सांगतात की हट्ट पकडतात की नाही, फुल भरूनच पाहिजे. भले पिणार 1 घोट किंवा 2, थोडंसं पिणार, पण ती कसं हट्ट करणार, भरूनच पाहिजे. मग काय करणार, हां चल भरून घे. आणि मग काय करणार, 1-2 घोट पिणार, म्हणजे थोडंसं पिणार आणि परत असंच ठेवून. म्हणजे अनेक वेळा त्या मुलाप्रमाणे बनावं लागते, किंवा ती मुलं जे सांगत आहे त्यांना अनदेखा करून अनेक वेळेला अशी गोष्ट करावी लागते की ती त्यांना पण पटते आणि आपल्याला पण पटते. परमेश्वरी असंच करतो. बघा प्रभूने इथे काय केलेलं आहे, प्रभूने त्याला एकीकडे नेलं, थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि कानात बोटे घातली. हात ठेवायला सांगितलं होतं, पण प्रभूने बोटानेच काम केलं. हालेलुया. आणि म्हटले फक्त म्हणजे मोकलाओ, लागले जिभेचा बंद सुटला आणि कान मोकले झाले. बोलता आणि एकदा पण येऊ लागलं. लोक आश्चर्यचकित झाले, हा कोणता प्रकार आहे. ताबडतोब तो बराच झाला. हालेलुया. प्रभू तर तुला आरोग्यच पाहिजेत ना, मी देतो ना माझ्या प्रकारे. अनेक वेळा आपण देवाची योजना जी आहे ना ती समजून घेत नाही, आपण आपल्या मनाचे हट्ट मांडतो. असंच प्रभूने केलं पाहिजे. जसं की बघा 2 राजे 5 अध्यायामध्ये. हालेलुया. हालेलुया. वचन सांगते तिथे नामान कोडी आहे. भले मात्र तो प्रतिष्ठित होता, नामांकित होता, पण कोडी होता. जेव्हा त्याने इस्रायलावर चढाई करून एक मुलगी कैदी करून आणली होती, त्या मुलीने मात्र त्याला त्याच्या बायकोला सुवार्ता सांगितली की मात्र माझ्या धन्याची गाठ इस्रायलच्या संदेष्टाची झाली असती तर बरं झालं असतं. नामान अगोदर इस्रायलच्या राजाकडे गेला आणि मग अलिशा संदेष्टाकडे. तर आता आपण थोडक्यात पाहू. तो अलिशा संदेष्टाकडे गेल्यानंतर अलिशा संदेष्टाने आपल्या चाकराला पाठवून म्हटलं त्याला सांग. बघा अलिशा संदेष्टाच्या घराजवळ आला होता नामान कोडी, पण अलिशा आतमधून बाहेर पण नाही उतरला. अलिशा संदेष्टाने आपल्या चाकराला म्हटलं त्याला सांग, जा यार्देन नदीत आणि 7 वेळा बुचक्या मार. तेव्हा नामानाला राग आला. मला वाटलं होतं हा देवाचा सेवक बाहेर येईल, मला भेटेल,
आणि त्याला राग आला, तो घरी गेला, ते करायलाच तयार नाही. तेव्हा त्याचे चाकर त्याला काय म्हणतात, बाबा संदेष्टाने तर तुम्हाला काही अवघड काम तर सांगितलंच नाही, बस साधं सोपं काम, यार्दे नदी 7 वेळा बुचक्या मारायच्या. आणि मग नामा निघतो, यार्दे नदीत जातो आणि 7 वेळा बुचक्या मारतो. तेव्हा त्याचे शरीर पूर्वीसारखे होते आणि त्याचे कोण निघून गेले असतात, तो पूर्ण बरा होतो. आणि मग अलिशा संदेष्टाच्या भेटीस येतो. मग अलिशा संदेष्टाला तो भरपूर मानतो. मग सोने दागिने रुपये वस्त्रे घेऊन येतो. मग खुश होतो. अगोदर राग आलेला होता, त्याला त्याच्या मनासारखं पाहिजे होतं. त्याचा मेन हेतू काय होता, त्याचे पोट बरे व्हावे. पण कसे, की देवाचा सेवक बाहेर यावा, त्याने माझ्या रोगावर हात फिरवावा, देवाचं नाव घ्यावं आणि मला बरं करावं. बघा अनेक वेळा आपल्या काही अपेक्षा असतात, असंच घडलं पाहिजे, असंच मला पाहिजे, असंच झालं पाहिजे. पण देवाची योजना जाणून घेत नाही. बस साधा सोपा उपाय होता, नामान कोडीला यातने 7 वेळा अंघोळ करायच्या, बस 7 वेळा बुचक्या मार, झालं त्याचं शरीर निरोगी. अनेक वेळा देवाच्या गोष्टी जाणत नाही आपण. एकदा एक बाप आपल्या लहान मुलाला घेऊन निघाला, परंतु मात्र जेव्हा तो बाजारात गेला, त्या बाजारामध्ये भरपूर गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे मुलगा लहान आहे म्हणून या बापाने मुलाला उचललं आणि आपल्या खांद्यावर बसवलं. खांद्यावर बसल्यामुळे मुलाला बाजार, दुकाने अगदी स्पष्टरित्या दिसू लागलं. मुलाचं लक्ष पिकलेल्या आंब्याकडे गेलं आणि बाबाला म्हणत आहे, बाबा मला त्या दुकानातला तो पिकलेलाच आंबा हवाय. बाप म्हणत आहे, नाही बाळा, त्याऐवजी मी तुला सफरचंद घेऊन देतो, ॲपल घेऊन देतो. आणि बाप त्याला पिकलेल्या आंब्याऐवजी सफरचंद घेऊन देतो. मुलगा खांद्यावर बसले असताना खातो. पुढे निघाल्यानंतर या मुलाचं लक्ष आईस्क्रीमच्या दुकानामध्ये जाते आणि बाबाला म्हणतो, बाबा मला त्या दुकानातून आईस्क्रीमच हवी आहे. परंतु बाप म्हणतो, नाही बाळा, तुला आईस्क्रीम नव्हे, मी तुला बिस्किट घेऊन देतो. आणि बाप मुलाला बिस्किट घेऊन देतो आणि मुलगा खांद्यावर बसूनच खातो. थोड्या पुढे गेल्यानंतर या मुलाचं लक्ष खेळण्याच्या दुकानात जाते आणि मुलगा म्हणतो, बाबा मला त्या दुकानातून ती सुरीच हवी आहे. पण बाप म्हणतो, नाही बाळा, त्याऐवजी मी तुला दुसरं खेळणं देतो. आणि बाप त्याला दुसरं खेळणं देतो आणि मग तिथून निघून मुलगाही खुश, बापही खुश, पुढे निघून घरी जातात. आता इथे आपल्याला काय शिकायला मिळते? काही बाप स्वार्थी होता का, की मुलगा जे सांगत होता ते बापाने पूर्ण केलं नाही? बाप स्वार्थी होता असं वाटते का? हालेलुया, नव्हे. बापाला मुलाची जास्त काळजी होती. मग बापाने मुलाच्या मनासारखं का नाही केलं? पहिली गोष्ट, मुलगा कुठे बसला होता? खांद्यावर. मुलाला बघा खाऊ द्या, जपून ठेवतात का लगेच खायला सुरुवात करतात? बघा काय करतील मुलं, ताबडतोब खायला सुरुवात करतील की नाही? आता याला पिकलेला आंबा दिला असता, ताबडतोब खायला, स्वतःचे पण कपडे खराब आणि बापाचे पण कपडे खराब आणि भर बाजारातून जायचे, लोक हसले असते. बापाला हे समजते की आंब्याच्या द्वारे काय होऊ शकते, म्हणून बाप ॲपल देतो. ॲपलने कपडे नाही खराब होणार. पुढे जाऊन आईस्क्रीम हवंय, आईस्क्रीम तर ताबडतोब खावी लागते ना, ते वितळून जाते. आता बापाला माहिती आईस्क्रीम दिली खायला सुरुवात, खाता खाता पडेल, त्याचेही कपडे खराब, माझेही खराब. बापाला कळते म्हणून बाप त्याऐवजी बिस्किट देतो. पुढे खेळण्याच्या दुकानात मला चाकूच हवाय. बापाला माहिती आहे चाकू वापरायचं, माझ्या लहान मुलाला नीट माहिती नाही, तो चाकूने त्यालाही अपाय करेल आणि मलाही अपाय करेल. म्हणून बाप त्याला दुसरं खेळणं देतो आणि मग निघतात. बापही खुश, मुलगाही खुश. अनेक वेळा आपल्याला कळत नाही कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट अयोग्य आहे, पण आपल्या स्वर्गीय बापाला कळते. तो देतो आपल्याला, नाही असं नाही. आपल्याला जे हवं आहे ते योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणे तो देतो. परंतु तो कसा देतो, ज्याच्याने आपलं काही नुकसान नाही आणि परमेश्वराचाही गौरव होईल. अनेक वेळा आपण असं हट्ट पकडतो की आपल्याला कळत पण नाही, समजत पण नाही मी नीट काय मागत आहे, मी देवाकडे नीट काय अपेक्षा करत आहे, हे पण अनेक वेळा कळत नाही. हालेलुया, हालेलुया. आता देवाने या बहिऱ्या तुत्र्या माणसाला बरं केलं, म्हणजे प्रभू येशूने हात ठेवण्याऐवजी बोटे घालून बरं केलं. तर आता तो टेन्शनमध्ये असेल का, मी हात ठेवायला सांगितलं, बोटे घालून बरं
कोंबड्या मारल्या असतील. महत्वाचा मुद्दा काय आहे? आपल्या जीवनात हवी असलेली गोष्ट जी आपल्यासाठी लाभदायक आहे ते मिळणं, आणि ते प्रभूला कळतं, ज्याच्याने आपण आनंदित होती, संतुष्ट होती, किंवा जे आपल्याला लाभदायक होईल अशी वस्तू देणं. आणि देव बरोबर ते आपल्याला देतो, बरोबर परमेश्वर ती प्राप्त करतो. अनेक वेळेला आपण असं हे दे, देव देतो, देवला कळते हा याच्याने काय अपायने चल, याच्या मनासारखं मी करून टाकतो. परमेश्वर समजते, आपल्याला समजत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभूला हर एक गोष्ट कळते, हर एक गोष्ट समजते. कसं करावं आणि काय करावं हे प्रभूला माहिती आहे, आणि प्रभू त्या प्रकारे मात्र करण्यासाठी पूर्ण रीतीने तयार असतात. बघा बायबल काय सांगते, योहान 4:46-53 वचनापर्यंत बायबल सांगते की मात्र एक राजाचा अंमलदार प्रभू येशूकडे येतो आणि प्रभूला विनंती करतो की लवकर माझ्या घरी येण्याची कृपा करा, माझं मूल मरण्या अगोदर, म्हणजे माझा मुलगा मरणार आहे, लवकर माझ्या घरी चला. हालेलुया. पण प्रभू म्हणतो, जा, विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, तुझा मुलगा वाचला आहे. जा, विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझा मुलगा वाचला आहे. तो प्रभूला म्हणत आहे माझ्या घरी चला. प्रभू घरी पोचल्यावर त्याचा मुलगा बरा होईल ही त्याला आशा होती, पण प्रभू घरी जात नाही. प्रभू म्हणतो तू आता विश्वास ठेवला ना, आत्ताच तुझा मुलगा वाचलाय, जा. प्रभूला माहिती आहे याच्या घरी जाण्यासाठी, बघा त्याचा प्रवास किती घरचा लांबचा होता. आता प्रभूने सांगितलं जा, तुमचा मुलगा वाचलाय. हा अंमलदार निघाला या शब्दावर विश्वास ठेवून. प्रभू त्याच्या घरी गेले नाही, अंमलदार निघाला. अंमलदार आता रस्त्यात आहे, घरी पोचला पण नाही. अंमलदाराच्या घरची माणसं त्याला रस्त्यात भेटत आहेत आणि त्याला म्हणत आहे तुमचा मुलगा वाचला आहे, बरा झाला आहे. अंमलदार म्हणतो कोणत्या वेळी त्याला उतार पडला? तेव्हा घरची माणसं म्हणतात काल 7व्या ताशी, म्हणजे काल दुपारी 1 वाजता. तेव्हा अंमलदाराला कळालं, ज्या वेळेला प्रभूने म्हटलं तुमचा मुलगा वाचलाय, त्याच वेळी माझा मुलगा बरा झाला. जो शब्द त्यावेळी बोलला त्याच वेळेला माझा मुलगा बरा झाला. काल 7व्या ताशी, काल दुपारी 1 वाजता. अंमलदार घरी पोचला नाही. प्रभूच्या वेळेला बोलले त्याच वेळी अंमलदार निघाला. तर दुपारी 1 वाजता संध्याकाळपर्यंत अर्धा दिवस, ती रात्र पकडा. आता दुसऱ्या दिवशी अंमलदार, दुसऱ्या दिवसात, आणि जेवढी वेळ अंमलदाराला प्रभूपासून निघताना झाली तेवढीच वेळ मात्र अंमलदाराच्या घरच्या लोकांना अंमलदाराकडे येण्यासाठी लागली. म्हणजे हा जो रस्ता होता, प्रवास होता 2 ते 2.5 दिवसाचा. हालेलुया. अंमलदार घरी पोचला नाही, पण प्रभूचा शब्द पोचला आणि अंमलदाराचा मुलगा बरा झाला. 2-2.5 दिवसाचा रस्ता. प्रभूला माहितीये या अंमलदाराच्या जोडीला मी निघालो तोपर्यंत मुलगा गेला, वरती पोचला, मुलगा मरेल. प्रभूला त्याची इच्छा होती की प्रभू येशू घरी यावे. तो म्हणत आहे कृपा करून माझ्या घरी चला. पण प्रभू म्हणत आहे जा, तुमचा मुलगा वाचला. प्रभूला कळते आत्ता त्याला आरोग्याची गरज आहे, नाही ताबडतोब आरोग्य मिळालं तर मुलगा मरेल. कारण मुलगा मरणास टेकला होता, मराव्यास आला होता. म्हणून प्रभू तो आत्ताच, बघा प्रभू त्यांच्या मनासारखं केलं की अंमलदाराचा मुलगा वाचला. म्हणजे अंमलदाराला कळत नव्हतं की माझ्या मुलासाठी काय योग्य आहे, पण ज्या परमेश्वराने त्याला जन्म दिलाय त्याला माहिती होतं की काय योग्य आहे ते. नाही तर तो मुलगा अगोदरच नाही असं प्रभू पोचण्या अगोदर, आणि सर्व त्याचं झालं असतं. पण प्रभू घरी जाण्याऐवजी प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे त्याच वेळेला, त्याच क्षणाला त्या मुलाला बरं करत आहे. हालेलुया. अनेक वेळेला आपण परमेश्वराची योजना जाणत नाही. मग त्या 8 अध्यायामध्ये आपण एक निराळी गोष्ट पाहतो. मग त्या 8 अध्याय 5 ते 13 शताधिपतीचा चाकर जो अतिशय पक्षाघाताने पीडित होता, त्याने पण येऊन प्रभूला विनंती केली. प्रभू म्हटलं सर मी घरी येतो. प्रभू तर त्याच्या घरी जायला निघालेले. अंमलदाराने म्हटलं घरी चला, प्रभू नाही गेले, पण या व्यक्तीच्या घरी जायला ताबडतोब निघाले होते. पण त्याचा एक विश्वास होता, या शताधिपतीचा एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. त्याचा भरोसा होता. आहे का आपला विश्वास इतका? प्रभूने म्हटले इतका विश्वास मला इस्रायलात पण आढळला नाही. हा तर एक परराष्ट्रीय मनुष्य होता, आणि प्रभूने शब्द पाठवला आणि शताधिपतीचा चाकर त्याच घटकेस बरा झाला. हालेलुया. प्रभूने शताधिपतीच्या म्हणण्याप्रमाणे केलं, कारण त्याचा तो भरोसा होता, त्याचा तो विश्वास होता. हालेलुया.
समजून आपल्याला घ्यायचं आहे. प्रभू आपल्या लाभासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या चांगल्यासाठी करतो, पण आपल्याला कळत नाही प्रभू मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, प्रभू असंच मला पाहिजे. आपण प्रभूकडे अपेक्षा बाळगतो, पण ते कसं द्यायचं काय नाही देवाला माहिती आहे. आताच्या आता मिळालं तर कदाचित नुकसानदायक ठरेल. प्रभूला ठाऊक आहे किती वेळाने द्यायचं, कसं द्यायचं, कोणत्या प्रकारे द्यायचं हे त्याला माहिती आहे. तो बरोबर देणार, पण आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही. बघा लाजरच्या मरण पावला अगोदर आजारी होता तेव्हाच मार्था आणि मरीने प्रभूला सांगून पाठवलं योहान 11 अध्याय की ज्याच्यावर प्रभूचे आपलं प्रेम आहे तो आजारी आहे. प्रभूचं लाजरवर प्रेम होतं. लाजर, मार्था, मरिया तिघे भाऊ बहीण जे होते या तिघांवर प्रभूचं प्रेम होतं. लाजर तर प्रभूचा मित्र होता, पण तरी प्रभू गेले नाही. आणि बेथानी तर यरुशलेमीपासून पाऊल कोसावर होती, 2 ते 2.5 किलोमीटर बस जवळ, आसपास अरणाला ते ज्योती, तरी प्रभू गेले नाही. हालेलुया. बघा परमेश्वराची काहीतरी एक योजना असते, अनेक वेळा ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आणि या ठिकाणी प्रभू म्हणत आहे आजार देवाच्या गौरवासाठी आलेले, मरणासाठी नाही. आणि तो हकीकतमध्ये खरंच मेला लाजर. प्रभू गेलेच नाही. प्रभू जिथे होते तिथे थांबले. आणि जेव्हा लाजर मरण पावला तेव्हा प्रभू तिथे पोचले. त्या प्रभूला कळालं लाजरला मरून 4 दिवस झाले आहेत. मार्था म्हणते प्रभूच्या आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता, इथे असते तुम्ही तर माझा भाऊ मेला नसता. ती प्रभूला म्हणते. पुन्हा मरियाही प्रभूला म्हणत आहे प्रभूजी तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता. प्रभू कबरेजवळ जाते. प्रभूने म्हटलं 2 काढा. मार्था म्हणत आहे आत्ता त्याला दुर्गंधी येत असणार, म्हणजे शरीर सडलं असणार, कुजलं असणार. मनुष्य मेल्यावर 8 तासांनी त्याची सडण्याची क्रिया चालू होते. लाजरला मरून 96 तास लोटले होते. अगदी 12 पटीने वेळ निघून गेला होता. शरीर पूर्ण सडलं असणार, कुजलं असणार. परंतु प्रभू म्हणत आहे जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. आणि प्रभूने म्हटलं 2 काढा. पित्याचे आभार मानले आणि लाजरला म्हटलं बाहेर आहे. तो मेलेला लाजर जिवंत बनून प्रेत वस्त्राने गुलांडलेला, रुमालाने तोंड वेष्टिलेला असं बाहेर आला. प्रभूने म्हटल्याला मोकळे करून जाऊ द्या. आणि मग त्याला मोकळे केले. तो बरा झाला, जिवंत झाला. आता इथे काय घडलं पहा. हालेलुया. तिथे आलेल्या यहुदी लोकांपैकी पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. आजारातून बरे होणं हा चमत्कार आहे, पण मरणातून ते 4 दिवसांनी मरणातून उठणं हा पण चमत्कार आहे. कोणता मोठा चमत्कार आहे? मरणातून 4 दिवसानंतर उठणं. हालेलुया. मार्थाने मरेला हवं होतं आताच प्रभू यावे माझ्या भावाला बरं करावं, पण प्रभूला त्याहीपेक्षा मोठा चमत्कार करायचा होता. म्हणून प्रभू थांबले होते. थांब, मला मोठा चमत्कार करायचा आहे. माझे पण गौरव होईल आणि लाजरला पण सन्मान मिळेल, मार्था मरियेला पण सन्मान मिळेल की यांचाच भाऊ 4 दिवसांनी जिवंत झाला. थोडं थांबा, थोडी वेळ थांबा, मोठा चमत्कार मला करायचा आहे. आणि केला प्रभूने. प्रभू 4 दिवसाने पोचले आणि इतका मोठा चमत्कार तिथे घडला की ज्याला मरून 4 दिवस झाले होते, शरीर सडलं कुजलं असणार, तो जिवंत बनून बाहेर आला. आणि तिथे आलेल्या पुष्कळ यहुदी लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. अनेक लोक प्रभूकडे आले. लाजरला पण मान मिळाला असेल, हा मरून उठलेला आहे, हा नवीन जीवन प्राप्त करून उठलेला आहे. कोणी देवदूत म्हटलं असेल, कोणी संत म्हटलं असेल, काय काय म्हटलं असेल. मोठा सन्मान त्याला मिळाला. त्याच्या बहिणीला पण मान मिळाला असेल, हा लाजरच्या आहे बहीण. म्हणजे जेव्हा मोठा चमत्कार घडला तेव्हा किती मान मिळाला असेल. प्रभू पण म्हणतो जरा थांबा, आता तुम्ही मागता, थोडं वेळ थांबा, मी मोठा चमत्कार तुमच्या जीवनात करणार आहे. म्हणजे देवाची पण योजना जाणून घ्या, देवाची पण इच्छा जाणून घ्या. पण अपेक्षा तर बाळगतो, इच्छा दर्शवितो प्रभूकडे, पण हे जाणत नाही देवाला काय करायचं आपल्या जीवनात, प्रभूला काय करायचं आपल्या जीवनात. प्रभूला पण थोडी वेळ द्या, प्रभूलाही संधी द्या आपल्या जीवनासाठी. मग प्रभूला करू द्या आपल्या जीवनात कार्य. असं कार्य घडेल जे सर्वात मोठं असेल, असं कार्य घडेल जे अद्भुत अलौकिक असेल, अगदी आश्चर्यकारक असेल. असं कार्य परमेश्वर आपल्या जीवनामध्ये घडवेल जर आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, विश्वास ठेवणार, प्रभूलाही वेळ देणार, प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. म्हणून अनेक वेळेला आपल्या अपेक्षा असतात, परंतु अपेक्षाच्या वेगळंच काहीतरी घडतं. कारण देवाची इच्छा आपल्यासाठी चांगली आहे. देव जे काही करीतो आपल्या भल्यासाठी, हिता
मात्र भरोसा ठेवा, प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करणार. परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत रीतीने चमत्कार करणार आणि तुमची सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडणार. तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, ज्याला युगाने गौरव स्वामी, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि या प्रभूवर तुम्ही भरोसा ठेवत आहात तर तो नक्की तुमच्या जीवनात कार्य करणार, तुमची बंधने तोडणार, तुमच्या समस्येतून, तुमच्या संकटातून तुम्हाला मुक्त करणार. भरोसा ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.